आज आपण पाहणार आहोत सर्वांचीच फेवरेट पावभाजीची रेसिपी। निमित्त कोणतंही असो, अगदी नुसतं संडे स्पेशल म्हणून सुद्धा आपण पावभाजी बनवतो। तर अगदी अशी बाहेर पावभाजी मिळते तशा चवीची पावभाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला मी इथे फ्लावरचा उग्र वास भाजीला येऊ नये म्हणून हळद मिठाच्या पाण्यात वाफळून घेतला आहे। 5 ते 6 लहान आकाराच्या बटाट्यांच्या फोडी आणि हिरवे वाटाणे घेतले आहेत आणि ह्या सर्व भाज्या आपण चिरून घेणार आहोत। तर कुकरमध्ये बटाटा, फ्लावर आणि हिरवे वाटाणे, थोडं पाणी, मीठ घालून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवून देऊ। आता भाज्या बारीक चिरून घ्यायच्या। कांदा व टोमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे। कांदा आणि टोमॅटोची मिक्सरला सुद्धा पेस्ट करून घेऊ शकतो। दोन ते 3 शिमला मिरचीमधील बिया काढून बारीक चिरून घ्यायचे आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी बीट किसून घ्यायचे आहे। बीटमुळे भाजीला रंग छान येतो। आता कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल आणि 3 टेबलस्पून बटर घालायचे। तेल आणि बटर गरम झाले की लसूण आणि आलं यांची पेस्ट घालायची। हे चांगलं परतलं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। नंतर यात बारीक चिरलेला टोमॅटो, बीट आणि शिमला मिरची घालून चांगलं परतून घ्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटे चांगलं शिजून देऊ। तोपर्यंत कुकरमधील भाज्या मॅशरने मॅश करून घेऊ। भाज्या चांगल्या तेल सुटेपर्यंत परतल्या आहेत, त्यांना सुद्धा थोडं मॅश करून घ्यायचं। आता यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट, 3 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर, 4 टेबलस्पून पावभाजी मसाला घालून परतून घ्यायचं। यात पुन्हा थोडं बटर घालून परतून घ्यायचं। मसाले चांगले परतले की यामध्ये कुकरमधील मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला भाजी किती घट्ट हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालून घ्या। शेवटी चवीनुसार मीठ आणि पुन्हा थोडं बटर घालून भाजी चांगली एकजीव करून घ्यायची। तर 5 ते 6 व्यक्तींना पुरेल अशी भाजी तयार आहे। आता पाव गरम करून घेऊ। पावाचे असे 2 भाग करून त्यांना दोन्ही बाजूंनी बटर लावून डोसा तव्यावर गरम करून घ्यायचे। मसाला पाव करायचा असेल तर तवा कोमट असतानाच त्यावर बटर, थोडी पावभाजी मसाला, 2 चमचे पाणी, कांदा, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे।
आता त्यावर कापून घेतलेला पाव या पद्धतीने गरम करून घ्यायचा. तर तयार आहे बाहेर मिळते त्यापेक्षाही छान चवीची पावभाजी. तर अशा छान चवीची पावभाजी घरी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.